हा प्रश्न AIPMT 1995 म्हणजेच नीट 1995 ला मोशन इन प्लेन या चॅप्टरवर विचारलाय. ए बॉडी मूव्स ड्यू ईस्ट विथ वेलॉसिटी 20 किलोमीटर पर आवर अँड देन ड्यू नॉर्थ विथ वेलॉसिटी 50 किलोमीटर पर आवर. द रिझल्टंट वेलॉसिटी इज ऑप्शन 1 5 किलोमीटर पर आवर, ऑप्शन 2 15 किलोमीटर पर आवर, ऑप्शन 3 20 किलोमीटर पर आवर अँड ऑप्शन 4 25 किलोमीटर पर आवर. आता आधी सिच्युएशन लक्षात घ्या. डायरेक्शन जर दाखवायचे असतील तर आपण ही नॉर्थ, ही साऊथ, ही ईस्ट आणि ही वेस्ट अशी दाखवतो. मग आधी बॉडी कुठून कुठे गेलीये तर बॉडी ईस्टला गेलीये. किती स्पीडने? 20 किलोमीटर पर आवरने. नंतर ती नॉर्थला गेलीये म्हणजे या पद्धतीने ईस्ट कडून ती नॉर्थ कडे गेली 15 किलोमीटर पर आवर. रिझल्टंट व्हेलॉसिटी तुम्हाला विचारली आहे. मग आपण रिझल्टंट व्हेलॉसिटीला आर असं म्हणू. मग आर दॅट इज नथिंग बट दी अंडर रूट ऑफ याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर. 20 चा स्क्वेअर प्लस 15 चा स्क्वेअर. 20 चा स्क्वेअर येणार आहे 400 आणि 15 चा स्क्वेअर 225. इट बिकम 625. दॅट इज नथिंग बट the square root of 625 that is 25 and therefore resultant velocity is 25 किलोमीटर पर आवर की जो करेक्ट ऑप्शन 4 आहे. समजलं का? तर या पद्धतीने तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला पटकन सोडवता येईल. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.